मार्कडवाडीमध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सभा घेतली होती। या सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरती जहरी टीका केली। तर शरद पवार यांच्यावरती टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की मार्कडवाडीमध्ये आम्ही यासाठी आलो आहोत की शरद पवार यांनी हे सर्व वातावरण आहे ते खराब करण्याचं काम केलं आहे, म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आलेलो आहोत, मार्कडवाडीला भेट दिली आहे। पुढे त्यांनी म्हणताना सांगितलं की 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आला आहे। पुढे त्यांनी शरद पवार यांच्यावरती टीका करताना म्हटलं की यांचं डोकं बघा, 100 विधानसभा आहेत, त्या विधानसभेमध्ये ते न जाता फक्त त्यांनी मार्कडवाडीमध्येच का आले असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। याचा अर्थ काय, मार्कडवाडीतील लोक आहेत ते संविधान मानत नाही, मार्कडवाडीतले लोक आहेत ते कायदा मानत नाही, यासाठी ते इथे आले होते आणि या मार्कडवाडीतील जे वातावरण आहे ते खराब करण्याचा प्रयत्न केला। म्हणूनच यासाठी हे समजून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे की मार्कडवाडीत का निवडली, यासाठी आम्ही इथे आलो आहे की मार्कडवाडीमध्ये जे घडतं आहे ते खरोखरच चुकीचं आहे असं सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। किंवा शरद पवार यांनी मार्कडवाडीलाच कायदा मानत नाही किंवा संविधान मानत नाही अशा प्रकारची दाखवून द्यायचं होतं, यासाठी शरद पवार यांनी मार्कडवाडी निवडली गोपीचंद पडळकर यांना असं म्हणायचं होतं। तर गोपीचंद पडळकर काय म्हटले ते ऐका। वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं, म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आज आलोय। अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। हे तर डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला, आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे।